तुमचा अनुभव आहे कम्युनिटी मध्ये आल्यानंतर? माझे 25 वर्षापासून गुडघे दुखत होते. मला आता येऊन 5-6 महिने होते ना आता कंप्लेंट. 2 महिने ते मी बसूनच वर्कआउट केलं. मला उभंच नव्हतं राहता येत अजिबात. आणि मी डॉक्टर पण भरपूर केले. पण मला आठवत पण नसेल एवढे डॉक्टर आहे. एवढ्या गोळ्या खाल्ल्या. पण मी एवढंच सांगेन की माझ्या नशिबात ही कमिटी भेटली. मी थोडी बरी झाले, नाही तर माझं ऑपरेशन झालं असतं. आणि आज माझं सगळं कुटुंब एन्जॉय करते. मला खूप छान वाटतं. त्याच्यात मी खूप आनंदी आहे. नाही नाही, तुम्ही कधी असं मुलाला सुनाला घेऊन कधी वर्कआउट केला असता का ऑपरेशन झालं असतं तर? नाही नाही नाही, कधीच नाही, कधीच नाही. कोणीच नाही नाचेल. मुलगा नाचतो असा वराती विरातीत, पण आम्ही कशाला नाचतोय हो. मी याच्यात भरपूर एन्जॉय करते. घरातल्या घरात हे कोण पाहतंय घ्या नाचू नाच. येस येस. असं कधी तुम्ही डान्स केला होता का? कधीच नाही मॅम. कशाला किती वय आहे करतात ते? मी किती वय साधं आहे वर तुमचं? कधी माझ्या आयुष्यात मी कधी वर हात पण करेल नाही. पण याच्यात मी मस्त एन्जॉय करते. मला बरं वाटतंय. क्या बात आहे. किती वय आहे तुमचं? माझं वय 61 आहे मॅम. येस, 61 वयामध्ये. आणि किती किलो वजन कमी केलं तुम्ही इथे? वजन पण 15 किलो कमी झालं आणि मला हलकं हलकं वाटायला लागलं. एनर्जी झाली. सगळे ग्रीन फूड घेताय, सगळे फूड पेताय. माझ्या घरात सगळे एन्जॉय करतात आता. क्या छान बात आहे, क्या वाटतं. बात आहे. बहुत हा. बढिया. आणि मावशी, जर तुम्हाला तुमचं ऑपरेशन झालं असतं किंवा एवढ्या 25 वर्षापासून गोळ्या खात होत्या, तर आता वातावरण कसं असतं घरातलं? आता खूप छान वातावरण आहे. सगळे बोलतात जर आईने ऑपरेशन केलं असतं तर आई झोपेलच असते आता पण. त्याला ऑपरेशन केल्यावर 3 महिने तर झोपूनच ठेवायचं. मग ती मालिशला बाई 1 महिना, 2 महिने सायकल चालवायची. तिथून पुढे आपण चांगलं कधी होतोय ते आहे ना त्याच्यात. याच्यात मी पटकन कव्हर झाले 2-3 महिन्यात. असं आहे ना. क्या नाही तर बात आहे, खूप बहुत अवघड बढिया. झालं असतं. मला कमिटी नसते भेट आणि एकदम लास्ट टॉपला भेटल्या. त्याच हप्त्यात माझं ऑपरेशन झालंच 100% असं झालं. क्या बात आहे. आपण काहीतरी पुण्य केलंय म्हणून ही कम्युनिटी आपल्याला भेटली. हा हा. खूप येस येस. चांगलं. मी तर धन्यवाद असं कमिटीला, गुरुला आणि सगळ्यांना माझ्या कोचला. सगळे क्या बात. भेटले. मी बरी झाली. क्या बात आहे, बहुत बढिया. आता मावशीने 25 वर्ष गोळ्या खाल्ल्यात, त्यामुळे हेल्थची आपल्याला किंमत आहे ना मावशी? हा ना, मला गोळ्या खाल्ल्या ना, मी खरंच माझी तब्येत स्ट्रॉंग होती म्हणून मला त्या सहन झाल्या. नाहीतर कोणाला खरंच एखाद्याच्या किडन्या गेल्या असत्या, नाही तर कधी मी एकदा आता मला सांगायला वेळ नाही. मी दिवाळीच्या टायमाला पडले आणि मी डॉक्टर पण जाऊन आले होते. मी रात्रभर 1 ग्लास दूध प्यायची आणि 1 डोस खायची, 1 ग्लास दूध प्यायची. तो डॉक्टर म्हणला तुम्ही तुम्हाला बांधून दिला असतं, रात्री जीभ बाहेर आली असती, रात्री संपल्या असत्या. मी 3 दिवसाचा डोस आहे ना एका रात्रीत खाल्ला होता आणि दिवाळी आली होती 2 दिवसावर. पण तो म्हणतो तुमचं इतकं नशीब चांगलं आहे, तुम्ही वाचल्या. मी काय काय करून पाहिले बाई, खरं सांगायला मला खूप आहे. पण मी वाचले होते. क्या बात है, बहुत बढ़िया. अमेजिंग अमेजिंग, बहुत दिवाळी बढ़िया. आली ऐसा की शांत होईन. मग रात्रभर डॉक्टरच्या गोळ्या खात राहिले. 1 तास झालं का 1 ग्लास दूध प्यायचं आणि 1 डोस घ्यायचा. काय अनुभव नाही खरंच, फार एकदम डोक्याला हात म्हणजे लावला. जास्त दुखायचं त्यामुळे खायचे का तुम्ही? नाही नाही, गुडघेच मी पडल्यामुळे भले भले सुजले. एका रात्रीत रात्रभर रडत होते. मग डॉक्टर पण आलेच होते आणि गोळ्या होत्या माझ्याकडं. मी खात राहिले. 1 ग्लास दूध प्यायच्या गोळ्या खायच्या 1 ग्लास. काय तमाशा बाई. आणि सकाळीच 8ला डॉक्टरकडे आलं. मग तिथं मालिश, मग ते प्लास्टर. काय तुम्हाला सांगते, मी 2-3 महिना एका पायावर उभी राहून स्वयंपाक करायची. लय पाय एवढा फुगला होता. पार क्या इतके मोठे मोठे पाय दोन्ही गुडघ्यावर. खूप 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 त्रास. माझ्या इतका तर खरंच कोणीच काढला नसेल, कोणीच. मी लय दुखण्यातून बाहेर पडते आता खरंच. कोणी ऐकत असेल ना या कमिटीत आलं तर खरंच बरं होतंय. मी आधी सांगेन सगळ्यांना. धन्यवाद यस सर. यस. यस यस, बहुत बढ़िया, बहुत ही बढ़िया ऐसा मैम का एक्सपीरियंस है। मैम सही हुए है, दूसरा जीवन मिला ही नहीं तो अभी वो बेड पे ही रहते। इतना सारा फैमिली खुश है उनको, उनके वजह से अपने बहू को बेटे को लेके आए, चलो आप भी करो, इधर सही होते। जिसको हैप्पी एक्सपीरियंस आया ना वही बता सकता है कि इधर सही होता है। यस, तो बहुत बढ़िया, अमेजिंग। ऐसा आज का प्राइम टाइम होने वाला है थायराइड पे।